नमस्कार. आज आपण ययाती आणि शर्मिष्ठा यांची महाभारतात सांगितलेली कथा ऐकणार आहोत. आपल्याला माहित आहे, उग्रश्रवा ऋषी नैमिषारण्यामध्ये सगळ्यांना महाभारत सांगतायत. त्यापूर्वी त्यांनी कोणाकडून ऐकलंय तर वैशंपायन ऋषींकडून जन्मेजयाला सांगितलेलं त्यांनी ऐकलेलं आहे. ययाती आणि देवयानी यांचा विवाह झाला हे आपण ऐकलं. पण शर्मिष्ठा ही असुरराज वृषपर्वा याची मुलगी, ती दासी म्हणून देवयानी बरोबर आली. सगळ्या दासींची जशी व्यवस्था राजानं केली तशी शर्मिष्ठेचीही केली. पण शर्मिष्ठा त्याला विशेष आवडली. राजकन्या होती, सुंदर होती, खानदानी सुसंस्कृतपणा तिच्या ठिकाणी नक्कीच होता. हे सगळं राजाला खूप आवडलं. नकळतपणे तो तिच्यावर प्रेम करायला लागला. तिच्यासाठी एक महाल त्यानं बांधलेलाच होता. उद्यानामध्ये एक दिवस तो फिरत फिरत आला असताना शर्मिष्ठा त्याला भेटली आणि तिने त्याच्यासमोर रीतसर प्रस्ताव मांडला की तुम्ही माझ्याशी विवाह करा. ययातीला जणू काही नाही म्हणणं शक्य झालं नाही. त्यानं गुप्तपणानं तिच्याशी विवाह केला, संबंध ठेवले आणि शर्मिष्ठेला मुलं झाली. देवयानीलाही पुत्र झाले, शर्मिष्ठेलाही पुत्र झाले. देवयानीला 2 मुलं झाली. यदू आणि तुर्वसू ही तिच्या मुलांची नावं. आणि शर्मिष्ठेला 3 मुलं झाली. द्रह्यू, अनु आणि पुरु अशी त्यांची नावं. पण ही गोष्ट लपून राहिली नाही. देवयानीला हे कळालं. तिचा खूप संताप झाला. तिने शुक्राचार्यांपर्यंत ही बातमी पोचवली. शुक्राचार्यही संतापले. ते जेव्हा ययातीला भेटले तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला. ते म्हणाले, मी कुठलेही अधर्माचरण खपवून घेत नाही. देवयानी पत्नी असताना तू शर्मिष्ठेशी संबंध ठेवलेस, हे अधर्माचरण आहे. मी तुला शाप देतो की तुझं तारुण्य लयाला जाईल आणि तुला वार्धक्य प्राप्त होईल. ययातीला वाईट वाटलं. खूप कामं राहिली होती, उपभोग घ्यायचा राहिला होता. पण शापापुढं त्याचं काही चाललं नाही. त्यानं ऋषींची थोडी मंधरणी केली आणि त्यांना सांगितलं की एवढा कठोर शाप मला देऊ नका. त्याला असा शाप देणं म्हणजे देवयानीचंही नुकसान होतं. हे देवयानीला आणि शुक्राचार्यांना माहितीच होतं. त्यांनी त्याला उशाप दिला की एखादा तुझा पुत्र जो कोणी तुझं वार्धक्य घेईल आणि तुला तारुण्य देईल तेव्हा तुला युवा अवस्था प्राप्त होईल, उपभोग घेता येतील आणि शौर्याची जी कामं तारुण्यामध्ये करायची असतात तीही करता येतील. उशाप ऐकल्यावर ययातीला बरं वाटलं. पण मुलं अजून लहान होती. असं असताना त्याला थोडंसं थांबावं लागलं. जेव्हा मुलं तरुण झाली तेव्हा त्याने एकाएकाला विचारलं. कुठल्याही मुलांनी त्याचं वार्धक्य स्वीकारण्याची तयारी दाखवली नाही. मग त्यानं क्रमाक्रमानं त्यांना सगळ्यांना, कोणाला राज्य दिलं नाही, कोणाला शाप दिला, म्लेच्छांचा राजा होशील, तुला राज्यच मिळणार नाही, मी तुला राज्य देणार नाही, असं म्हणून 4ही पुत्र त्याच्यापासून बाजूला झाले. पण पुरु हा जो सर्वात लहान मुलगा होता तो त्याला म्हणाला की तुमच्यामुळं तर मी या जगात आलो, मग
तुमच्यासाठी काही करता आलं तर मला खूप आनंद होईल. मी तुमचं वार्धक्य स्वीकारायला तयार आहे. त्यांनी ययातीने आपलं वार्धक्य त्याला दिलं आणि त्याचं तारुण्य स्वतःकडे घेतलं. ही आदलाबदली तर झाली. त्यानंतर काही वर्ष जेव्हा ययातीला उपभोगाचा कंटाळा आला, त्यानं अप्सरांशी संबंध ठेवले, त्यांचाही कामोपभोग घेतला, काही शत्रूवरच्या चढायाही जिंकल्या, प्रजेची कामं केली, राज्यपद उपभोगलं, असं सगळं त्याला करता आलं. पण जेव्हा वार्धक्य परत करण्याची वेळ आली, पूर्वीचं वार्धक्य पुन्हा आपल्याकडे घेण्याची, म्हणजे खरंखुरं वृद्ध होण्याची वेळ आली, तेव्हा तेही त्यानं केलं. आणि त्यानंतर तो पुरूला आपला राज्य कारभार सोपवून स्वर्गामध्ये गेला. तिथे आपल्या पूर्वजांबरोबर त्यानं स्वर्गाचा उपभोग घेतला आणि यथावकाश तो त्यानंतर पुन्हा शिबिराजा त्याचा पूर्वज होता, त्यानं त्याला 4 जणांनी त्याला उपदेश केला. त्यानंतर तो पुन्हा कालांतरानं स्वर्गवासी झाला आणि अतिशय चांगली कालक्रमणा त्याची झाली. हा जो पुरू आहे, या पुरूनं पौरव वंश त्याच्यापासून निर्माण झाला आणि तो जनमेजयापर्यंत चालत आला. हे ऋषींनी त्याला सांगितलं. आणि तुझे पूर्वज किती उच्च श्रेणीचे होते, कर्तबगार होते, धर्माचारी होते, हे सगळं त्याला सांगितलं. ययातीची कथा आपल्याला सांगते की उपभोगांचा अतिरेक करायचा नाही. आणि जर काही कारणाने आपल्याला शौर्य दाखवायचं असेल, काही सत्कार्य करायचे असतील, तर त्याच्यासाठी आपलं तारुण्य उपयोगात आणायचं. वृद्धावस्थेकडं किंवा तारुण्याकडं या दृष्टीनं बघता यावं, या हेतूनं या कथेचा आपण अवलंब करायचा, तिचं अवलोकन करायचं, असं सांगणारी महाभारतातली कथा आहे. दुसरी कथा आपण पुढच्या भागामध्ये ऐकू. आज इथे थांबू. नमस्कार.